नमस्कार, माधुरीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। मी माहेरी आलेली आहे आजची रेसिपी माझी आई बनवणार आहे। आज आपण बनवणार आहोत खानदेशी वांग्यांचं भरीत। त्यासाठी बघा मी असे 1 किलो खानदेशी जळगावी वांगे पण म्हणतात त्याला, हे वांगे घेतलेले आहे। वांगे आपल्याला याप्रमाणे घ्यायचेत बघा, असे वजनाला हलके असतात हे वांगे आणि यात बिया खूप कमी असतात। छान असे लांब लांब वांगे घ्यायचे असतात आपल्याला भरीत बनवण्यासाठी। याप्रमाणे दोघी वांग्यांना तेल लावून घेतलेलं आहे, त्यामुळे साल पटकन निघते। तर आपण वांगे शेकोटीवर भाजून घेणार आहोत। खानदेशी वांग्याच्या भरताची चव शेकोटीवर भाजलेल्या वांग्यांमुळे छान लागते। काड्यांवर वांगे भाजल्यामुळे ते व्यवस्थित भाजले जातात खालून वरून। भरतासाठी आपण आता कांद्याची पात चिरून घेणार आहोत। छान ताजी शेतातली कांद्याची पात ही, त्यामुळे भरताला खूप छान चव येते। वांगे छान खालच्या बाजूनी पण व्यवस्थित भाजून घ्यायचे पलटून। वांगे भाजून झालेले आपले। आपण आता 5-6 मिरच्या शेकोटीवरच भाजून घेणार आहोत। त्याचा आपल्याला ठेचा बनवायचा आहे। वांगे आणि मिरच्या आपण विस्तवावर व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहे। आता आपण ते काढून घेऊ। वांगे आणि मिरच्या छान भाजून झालेले आपल्या। आता आपण खलबत्त्यात मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहोत। ठेचा आपला बनवून तयार झालेला आहे। आता आपण वांग्याची साल काढून घेऊ आणि वांगे स्वच्छ करून घेऊ। वांगे आपले आता व्यवस्थित भाजून झालेले आहे। त्यात फक्त चेक करून घ्यायचं की अळ्या वगैरे निघू शकतात, त्यामुळे आधी व्यवस्थित बघून घ्यायचं। आता आपण वांगे खलबत्त्यात ठेचून घेणार आहोत व्यवस्थित। किती छान कोवळे वांगेत बघा। वांगे छान आपल्याला ठेचून घ्यायचे आता खलबत्त्यात, छान मॅश झाले पाहिजे, त्यामुळे छान मऊसूत होतं भरीत, लोण्यासारखं मऊसूत लागतं छान। आता भरीत आपलं मॅश करून झालेलं आहे, ठेचून झालेलं आहे। ठेचा पण तयार झालेला आहे आपला। आता बाकीचं साहित्य आपण बघून घेऊ। भरतात टाकण्यासाठी मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे। इथे भाजलेले अख्खे शेंगदाणे आहेत, कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे। थोडासा बारीक चिरलेला कांदा पण भरतात टाकायचा आहे आपल्याला। मोहरी, जिरं, चवीप्रमाणे मीठ आणि तेल। कढई छान गरम झालेली आहे, त्यात आपण आता तेल घालायचंय। भरताला तेल भरपूर लागतं, जास्त तेलामुळे छान होतं भरीत। तेल गरम होऊ द्यायचं व्यवस्थित।
त्यात आपण आता मोहरी घातली आहे, त्यात आता जिरं घातलंय 1 चमचा, जिरं छान फुललंय, त्यात आता थोडा कढीपत्ता, त्यानंतर कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आपल्याला। त्यात आता कांद्याची पात घालायची आपल्याला। भरपूर कांद्याची पात छान लागते भरतामध्ये। सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं। आता आपण त्यात ठेचा घालून घेऊ। ठेचा व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे आपल्याला। थोडीशी कोथिंबीर, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सर्व साहित्य। आता त्यात आपण भाजलेले वांगे टाकून घेणार आहोत तेलात। चवीप्रमाणे मीठ पण घालून घ्यायचंय। आता व्यवस्थित वांगे मिक्स झाले पाहिजे तेलात, छान कलसून घ्यायचे। खूपच भन्नाट लागतं हे भरीत। मला माझ्या आईच्या हातचं भरीत तर खूपच आवडतं, त्यामुळेच ही रेसिपी मी आईसोबत शूट करत आहे। खूप छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। वांगे आधी भाजलेले आपले, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला। छान आपलं गावरान पद्धतीने भरीत तयार झालेलं आहे चुलीवरचं। खूप छान लोण्यासारखं मऊसूत असं भरीत तयार होतं हे। वांगे छान कोवळे असायला पाहिजे त्यासाठी। आता वांग्याचं भरीत आपण कण्याची भाकरी, मुळा आणि कढी सोबत केळीच्या पानावर सर्व करणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।